खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये पीक विमा जमा होणार। 24 डिसेंबर 2025 32 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार। पीक विम्याचे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये येणार। आज दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व ठिकाणचा पीक विमा जमा होणार। पीक विम्याची प्रतीक्षा संपली। महत्त्वाची लेटेस्ट अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी। येत्या 48 तासामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग जो प्रतीक्षेत होता, आता ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्वात आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। गेल्या काही दिवसापासून खरीपचा पीक विमा संदर्भात शेतकरी चिंतित होता, आता ही चिंता शेतकऱ्यांची संपलेली आहे। राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या काही दिवसातच पीक विमा जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो आहे। पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर जमा होणार। गेल्या काही दिवसापासून जो पीक विमा रखडलेला होता, आता या पीक विमा येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग चिंतित होता, पीक विमा कधी जमा होणार, पीक विमा कधी येणार। आता हा पीक विमा दाखवायला सुरुवात केलेली आहे। क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवायला सुरुवात झाली आहे। खरीप 2025 चा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती दाखवायला जमा झालेले आहे। कसे चेक करायचं आपल्या पीक विमा येणार आहे का नाही। 18,000 ते 25,000 30,000 पर्यंत हिंगोली असेल, वाशिम असेल, जालना असेल, बीड असेल, लातूर असेल, सर्व ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। 2025 चा पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट। ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे, ज्यांनी 1 रुपयाचा पीक विमा काढलेला होता, ज्यांचं खात्यावरती ई केवायसी झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत ही लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्गांनी जे काही पीक विमा संदर्भातील आवाज उठवलेला होता, आता पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे। मधल्या काही दिवसामध्ये जे काही इलेक्शनमुळे प्रशासन बिझी असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे रखडलेले होते, परंतु आता केंद्राने याला ग्रीन सिग्नल दिला आहे। केंद्राचे मंत्री आणि राज्याचे मंत्री यांनी दोघांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विमा येत्या 48 ते 72 तासामध्ये सर्व ठिकाणी जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील दुसरा हप्ता आता जमा होत आहे। पहिला हप्ता खरीपाचा, दुसरा रब्बीचा, असे दोन्ही हप्ते खरीप रब्बी 2025 यावर्षी सप्टेंबर असेल, जुलै ऑगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। या नुकसानीनंतर पीक विम्याचे पैसे कधी येणार याकडे सर्व शेतकरी आशा लावून बसले होते। आता 3 वर्षाचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जाहीर होणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा आहे याच्याविषयीचे आपण लेटेस्ट अपडेट घेऊन आलेलो आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा जो आहे ई केवायसी मुळे रखडलेला आहे। जवळजवळ 6 लाख शेतकरी ई केवायसी मुळे अपात्र ठरलेले आहे। ई केवायसी मुळे पीक विमा रखडलेला आहे। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आपल्या आधार पॅन लिंकिंग करून ई केवायसी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। नांदेडमध्ये जे काही नुकसान भरपाई आहे बघा, दिलासादायक अपडेट आहे। लातूर परभणीमध्ये 25,000 पर्यंत, छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विम्याचं वितरण अपेक्षा आहे। विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम मागील 5 वर्षात तुलनेत भरपूर पीक विमा मिळणं अपेक्षित आहे। उर्वरित 34% जिल्ह्यांमध्ये लातूर परभणीमध्ये 25,000 पर्यंत, छत्रपती संभाजीनगर पीक विम्याचे वितरण अपेक्षित आहे। अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा अजूनही येणं अपेक्षित आहे। गेल्या काही दिवसापासून जो शेतकरी वर्गाचा पीक विमा रखडलेला होता, हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा रक्कम येणार आहे। बीडमध्ये भरपूर पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। नांदेडमध्ये दिलासादायक अपडेट आपल्याला सांगता येईल। तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं, जालन्यामध्ये 25,000 ते 30,000, धाराशिव 25,000 ते 30,000, हिंगोली 25,000 पर्यंत पीक विमा येणं अपेक्षित आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग जो प्रतीक्षेत होता, आताही शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि राज्यामध्ये पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गेल्या काही दिवसापासून जो पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा, जेणेकरून लेटेस्ट अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। PMFBY या संकेतस्थळावरती पीक विम्याची लेटेस्ट अपडेट आपण रोजच्या रोज दाखवत असतो। पीक विमा आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा,